गावठी कोंबडीचा मालवणी पद्धतीत झणझणीत आणि तर्रीदार रस्सा तयार करण्यासाठी आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीरची चटणी तयार केली. चिकन चांगलं स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये मीठ, हळद, आलं लसूण पेस्ट, लाल तिखट आणि आपला मालवणी मसाला घालायचा. आता ना मालवणी मसाला वगैरे हे सगळं घातल्यानंतर ना चांगलं त्याला चोळून लावायचं आणि जितकं जास्त वेळ ठेवता येईल तितकं ठेवायचं. आता ह्यासाठी लागणारं जे आपलं कांदा खोबऱ्याचं मुख्य वाटण आहे ना, ते एका कढईमध्ये मी तेल घातलं, त्याच्यानंतर आलं, लसूण आणि कांदा घातला. ओलं खोबरं, सुकं खोबरं, ताजे खडे गरम मसाले आणि थोडीशी कोथिंबीर घालून चांगलं भाजून ते थंड करत ठेवलं. एकीकडे मी पाणी उकळायला ठेवलं आणि दुसरीकडे इथे टोपामध्ये तेल घातलं. त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा घातला आणि तो चांगला कोंबून ना मऊ करून घेतला. आता आपण त्याच्यामध्ये जे मसाला लावलेलं चिकन आहे ना, ते घालायचं आणि चांगलं मोठ्या गॅसवर आहे ना परतून घ्यायचं, म्हणजे ते चवीला खूप छान लागतं. आता दुसरीकडे आपलं पाणी बघा उकळलेलं आहे, तर ते पाणी आता मी त्याच्यामध्ये घालणार आहे आणि चांगलं शिजत ठेवणार आहे झाकण लावून. त्याच्यानंतर शिजल्यानंतर तोपर्यंत इथे मी ना जे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे त्याच्यामध्ये मसाला घालून ते चांगलं वाटून घेतलं बारीक. तोपर्यंत आपलं इथे चिकनही शिजलं आणि आता त्या चिकनमध्ये आपण जे वाटण तयार केलं ना, ते घालून घ्यायचं आहे. जितकं तुम्हाला पातळ घट्ट पाहिजे तितकं घाला आणि ते गरम पाण्याने ॲडजस्ट करून घ्या आणि 5 मिनटं त्याला चांगली खळखळून तरी येईपर्यंत उकळी काढून घ्या आणि तयार झालं. आता हे गरमागरम वडे, भाकरी, चपाती आणि आंबोळीसोबत सर्व करा.